आपकी अदालतमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर आरोप आहे की यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. नारायण राणे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. ते म्हणतात संजय राऊत भस्मासूर आहेत. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात ते संपतो. यांनी उद्धव ठाकरेच्या सरकारवर हात ठेवला, भस्म झाली. सरकार बनवलं कोणी? नारायण राणेने नाही बनवलं. आम्ही हात ठेवला नारायण राणेंवर, ते भस्म झाले. इथून तिथून पार्टी बदलून तुम्ही मग एका जागी पोहोचलात. हे बघा, जो आमच्या पार्टीसोबत दगा करेल त्याच्यावर आमचा हात हा नक्कीच जाईल. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत दगा केला. 2019 नंतर जेव्हा निवडणुका झाल्या, निवडणुकीआधी जी कमिटमेंट एक दुसऱ्यामध्ये झाली होती, जी बोलणी झाली होती, त्यात म्हटलं गेलं होतं दोन्हीकडच्या नेत्यांना की निर्णयानंतर म्हणजे रिझल्ट नंतर जी सत्तेची वाटणी, पॉवर शेअरिंग जी आहे ती 50-50 होईल. हे तर सगळ्यांसमोर मीडियासमोर झालं आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये, टीव्हीमध्ये दाखवलं जात होतं. असं दाखवलं जात होतं की हे सगळं सुरू आहे. पण जेव्हा निवडणुका झाल्या आणि जेव्हा रिझल्ट आला तर ते आपल्या वचनावरून बीजेपी मागे हटली. आता हे म्हणतात की असं झालंच नाही. अमित शहानी सांगितलं की असं काही असं नाही उद्धव ठाकरेंशी झालं नव्हतं. तर त्यानंतर असं झालं की तुम्ही आमच्याशी बोलतच नाही आहात. तर एक मार्ग आम्हाला निवडायचाच होता. सरकार तर बनवायचीच आहे. तर मग जर महाविकास आघाडी बनली, सरकार बनलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले, तर त्यात चुकीचं काय आहे? बीजेपीचं म्हणणं आहे की जेव्हा निवडणुकीची रॅली होत होती तेव्हा नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागत होता. त्या रॅलीमध्ये बोललं जात होतं की पुढचं सरकार देवेंद्र फडणवीसच्या 2.5 वर्ष बनेल. 2.5 वर्षांचा विषय होता ना तो. 2.5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तर मग ते त्या हिशोबाने म्हणत होते. जर विषय असा आहे रजतजी, तुम्ही समजा की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही द्यायचं होतं, मग आता का दिलं शिंदेंना? आणि म्हणतायत की हीच शिवसेना आहे. जर त्यावेळेस शिवसेनेला दिलं असतं तर हे प्रकरण झालंच नसतं ना. आता दिलं ना. लोक तर म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू इच्छित नव्हते. त्यांचा काही मानस नव्हता, स्वप्न नव्हतं. संजय राऊतनी ही आयडिया त्यांच्या डोक्यात घातली आणि म्हटलं तुम्ही बना मुख्यमंत्री. चुकीचं काय आहे मग? जर माझा नेता मुख्यमंत्री बनतोय, या राज्याचं नेतृत्व करतोय आणि ज्या विचारधारेने आम्ही काम केलं आहे की उद्धवजी मुख्यमंत्री बनतात, सरकार चालवतात राज्याच्या हितासाठी, तर त्यात वाईट काय आहे मला सांगा बरं. एकनाथ शिंदेनी असेंब्लीमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे त्यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते. हो, डेफिनेटली बनवू इच्छित होते. आणि संजय राऊतनी अडथळा आणला. बघा, उद्धव ठाकरे शिंदेंनाच मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, पण कधी? जेव्हा बीजेपी आणि शिवसेनेचं जे ॲग्रीमेंट झालं होतं, कमिटमेंट झालं होतं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दोघांकडे राहील, तेव्हा शिवसेनेच्या मुख्यमंत्रींच्या रूपात 100% उद्धव ठाकरेजी एकनाथ शिंदेंचंच नाव घेणार होते. आम्ही हे ठरवलं होतं की आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार. पण बीजेपीने ही गोष्ट नाही ऐकली. तर तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे की बीजेपीने ऐकलं आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, सगळं चांगलं झालं. तर झालं असं त्यावेळेस का नाही दिलं? त्यासाठी आमची पार्टी तोडण्याची गरज नव्हती. तर बीजेपी सोबत जे 33 वर्ष जुनं नातं तुटलं, त्यासाठी तुम्ही जबाबदार. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा कधी समोर येतात तेव्हा मी त्यांचे चरण स्पर्श करत होतो. अडवाणी साहेबांना आजही चरण स्पर्श करतो. हेही नातं राहिलंय ना आमचं. मोदीजींना नाही करत. आता मोदीजींनी संधी दिलीच नाही कधी. जोपर्यंत नरेंद्र मोदीजी दिल्लीत होते तोपर्यंत उद्धवजींचं आणि मोदीजींचं नातं मधुर होतं. आम्हा सर्वांचं नातं मधुर होतं. नंतर बिघडलं ते. नारायण राणे हे म्हणतात की मी एका वर्षाआधीच सांगितलं होतं की संजय राऊतनी मातोश्रीमध्ये बोगदा बनवला आहे, हे पाडणार त्यांना. नारायण राणे काही असं मोठं नाव नाहीये की ज्यावर मी असं काही बोललं पाहिजे. हे असे लोक येतातही आणि जातातही, मग सोडा ते. आता तुम्ही तर त्यांना उत्तर देता. नाही, मी त्यांना जास्त उत्तर देत नाही, परंतु उत्तर द्यायचं असेल देईन, तेव्हा एकाच वेळेस देईन. तुम्ही उत्तर दिलं होतं की मी तुला नागडं करून टाकेन. हो, हे काय आहे, हा जो माणूस आहे, मी हे विसरत नाही कधी. माझ्यासारखा माणूस कधी आमचे मित्र आणि सोबतही राहिलो आहेत. एकनाथ शिंदे
की आम्ही 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. नारायण राणेही आमचे सोबती राहिले आहेत, एकत्र काम केलंय. जेही सोडून जातात ते कधी ना कधी आमच्या सोबत खूप जवळ आमच्या क्लोज राहिलेत. तर एक दुसऱ्यांविषयी ती भावना राहिली आहे, ती सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. ज्याच्याविषयी भावना ठेवतात त्याला म्हणतात तुम्ही शंड आहात. हे बघा, त्यांचं भांडवल काय असतं, जेव्हा हे बाहेर जातात, शिवसेना विरोधात तुम्ही बोलत राहतात, तेव्हाच तुम्हाला तिथे महत्त्व मिळेल. हे नेहमीच सुरू असतं. जर यांचं भुंकणं बंद झालं तेव्हा तिथे त्यांना काहीच व्हॅल्यू नाही मिळणार. म्हणून ते तिथे अशा गोष्टी करतात. तुम्ही अशा गोष्टी करतात मग? हो, मी माझ्या पार्टीत आहे, मी माझ्या पार्टीचा मुद्दा ठेवतो. बघा, एकनाथ शिंदे म्हणतात की आधी जेव्हा शिवसेना आता होती एकनाथ शिंदे फक्त मुख्यमंत्री आहे, त्यांना नेता बनायचं आहे, त्यानंतर त्यांचं ऐकलं जाईल. तर मुख्यमंत्रीची म्हणतात की मुख्यमंत्री हा कधी नेता नसतो, पहिल्यांदा ते पार्टीचे बीजेपीच्या नेते- आश्रयानेच मुख्यमंत्री पदावर हो, बसलेले आहेत. सरकारचे मुख्यमंत्री तर आहेत, सरकार तर अहो, चालवत आहे. त्याचं काय, मुख्यमंत्री येतात आणि चाललेही जातात. नेता असतो, पार्टी असते. पण त्यांची ही गोष्ट खरी आहे का की आधी जेव्हा सरकार होतं त्याचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात असायचा आणि जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार बनवलं तेव्हा रिमोट शरद पवार साहेबांच्या हातात दिला? नाही, हे कधी नाही. तुम्ही ठाकरे कुटुंबाला ओळखतात, ते कोणाच्याही रिमोट कंट्रोलला मानत नाही. तुम्ही तर सगळ्यात जास्त बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांना ओळखतात. हे कधी नाही. हे आता पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात हे सगळं सुरू आहे. मी कुटुंबाला ओळखतो, बाळासाहेबांच्या कुटुंबाला, म्हणून तर मला आश्चर्य वाटलं की 50 MLA तुमच्या नाकाखालून निघून गेले, 12 MP तुमच्या नाकाखालून निघून गेले, तुम्हाला समजलं नाही? माहिती होतं ना, सगळं काही माहिती होतं. काय सुरू आहे पडद्याच्या मागे, स्क्रीन प्ले कसा काय लिहिला जात आहे, ज्याला आपण पटकथा म्हणतो, कोण लिहित आहे, काय डायलॉग्स आहेत, सलीम जावेद कोण आहेत त्यामध्ये, हे लिहिणारे, हे सगळं काही माहीत होतं. आणि वारंवार उद्धव ठाकरेजींनी आमच्या समोरही एकनाथजींना विचारलं आहे की भाऊ, हे असं काही सुरू आहे तुमच्याविषयी, तर काय हे खरं आहे? उद्धवजींनी हेही म्हटलं की तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं असेल आणि त्यासाठी सर्व काही होत असेल तर मी आता राजीनामा देतो, तुम्ही बना मुख्यमंत्री. मला काही शौक नाही आहे या खुर्चीवर बसण्याचा आणि मला बनायची इच्छाही नाही आहे. तुम्ही कधीही बनू शकता. पण प्रत्येक वेळेस ही व्यक्ती हेच म्हणत राहिली की नाही साहेब, तुम्हालाच बसायचं आहे, मी तर तुमच्यासोबत आहे. ही माझ्याविषयी अफवा उडवत आहेत लोक, हे सर्व लोक बोलत होते. परंतु त्यांच्या मनात जर बेईमानीचं बीज रोवलं गेलं होतं आणि एक तलवारही लटकत होती भीतीची, त्याची तपासणीची, तर भीतीसुद्धा आहे आणि लोभही आहे. ही दोन्ही कारणं आहेत त्यांची. हे बघा, त्यांनी तर हे सांगितलं की आम्ही उद्धवजींसोबत चर्चा करत होतो, आम्ही युती करण्यास तयार होतो, पण ते संजय राऊत युती करण्यास तयार नव्हते असं म्हणून कसं चालेल? हे चुकीचं आहे, पुतळे खोटं आहे. जाळले, आमच्या घरावर दगड मारायला मग लावली, काय करायचं? शिव्या दिल्या. मग काय करायचं? मी थोडी ना फेकतो. लोक भडकले आहेत तुमच्या या बेईमानीने, तर लोक दगड मारतील किंवा काही करू शकतात. शिवसेना आहे, पूर्ण देशात हेच होतं, तर तुम्ही आमच्यावर का ब्लेम करतायत? तुम्ही बोललात की 40 शव आसामवरून येणार आणि विना पोस्टमॉर्टमच स्मशानामध्ये जाणार. हो, मग मी बोललोय ना, तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. आणि हे बघा, मी एका भाषणात हे बोललो, हे जे 40 लोक गुवाहाटीत जाऊन बसले आहेत आणि ज्या मंदिराच्या आश्रयाला गेले आहेत त्या मंदिराबद्दल मी माहिती घेतली. त्या मंदिरात काय होतं, त्यांची प्रथा परंपरा काय आहे. कामाख्या मंदिराविषयी बोलत हो, आहात. तेच बोलतोय मी. म्हटलं तर यांचा तर आत्मा मेला आहे या लोकांचा. जे लोक गद्दारी बेईमानी करत असतात त्यांच्या मनात काही आत्मा नाही राहत, आत्मा मरतो त्यांचा. तर ज्यांचा आत्मा मेला आहे त्यांचं तर फक्त शवच येतं, ते जिवंत शव आहेत. त्यात चुकीचं काय आहे? तर जिवंत शव हे शब्द तर राम मनोहर लोहियांपासून बाळासाहेबांपर्यंत सर्वांनीच यूज केलेत. लोकशाहीत असे मेलेली माणसं काही कामाची नसतात. ज्यांना तुम्ही मेलेली लोक म्हणत आहात ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंशी चर्चा करत होते. नाही, त्यातून मार्ग निघणारच होता. काहीच तुम्ही नाही. मध्ये अडथळा आणलात. मी का आणू? आमची पार्टी आहे, उद्धवजी आमचे नेते आहेत आणि मिनिटाला आमचं संभाषण होत असतं, कम्युनिकेशन होत असतं. हे खोटं बोलतायत, हे खोटारडेपणा करत आहेत.
एकतर जे 40 लोक निघून गेले त्यामधल्या 10 लोकांवर ईडीची कारवाई सुरू होती तर घाबरले. 3 लोकांवर सीबीआयची कारवाई सुरू होती तेही घाबरले. आणखी 2 जण इन्कम टॅक्सच्या जाळ्यात येत होते. त्यांना घाबरवलं, धमकावलं आणि नंतर पैशांचा लोभ दाखवला आणि लोक निघून गेले, पळाले. हे बघा, मध्य प्रदेशात मी होतो का? नाही, पण तुम्ही तर मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराव सिंधिया आणि 22 लोक तुटले, तिथे संजय राऊत होता का? असं जिथे दुसऱ्या राज्यात लोक तोडले जातात तिथे संजय राऊत आहेत का? की शिवसेना आहे? कोण आहे तिकडे? महाराष्ट्रात तोच खेळ झाला जो मध्य प्रदेशात झालाय, जे राजस्थानमध्ये करायला जात होते, जे आणि छत्तीसगडमध्ये करायला जात आहेत, जे झारखंडमध्ये करायला जात होते, जे दिल्लीमध्ये करायला जात होते, तेलंगणामध्ये हाच खेळ करायला जात होते आणि तोच खेळ महाराष्ट्रात झाला. त्यात नवीन काय बघा, आहे? ते तर पब्लिकली बोलतात की रश्मी ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, ते तुमचं ऐकतात आणि तुम्ही ती युती होऊन दिली नाही. नाही नाही, माझी गोष्ट कोणीच ऐकत नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी आपल्या मर्यादेला समजतो. माझी मर्यादा काय आहे? नक्कीच पार्टीमध्ये माझं एक स्वतःचं पद आहे. उद्धवजी माझे मित्र आहेत, माझे भाऊ आहेत. आम्ही दोघे एकमेकांशी बोलतो. पण जर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की उद्धव ठाकरे आमचे सेनापती आहेत, तर निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार माझ्या सेनापतीचा आहे. जे उद्धव ठाकरे म्हणतील ते मी नक्कीच ऐकतो. भले मग त्यांची ती गोष्ट मला पटो किंवा नाही, मी कधी त्यांच्याशी मग डिबेट नाही करत. पण नारायण राणे म्हणतात की पार्लमेंट हाऊसमध्ये माझ्या शेजारी बसून संजय राऊत उद्धव मी कधी त्यांच्याबरोबर म्हणत बसलोच होते. नाहीये. ते म्हणतात की ती जर गोष्ट रश्मी ठाकरेला सांगा. सांगितली तर त्या चपलेने मारतील संजय राऊत. कोणाला? राणेला तर चपलेनेच मारलं पाहिजे. एवढा खोटारडा माणूस हा या देशाच्या राजनीतीमध्ये असा नाही झालाय. मी माझ्या पार्टीत बसलोय. तुम्ही 3 वेळा पार्टी सोडली आहे. मी माझ्या पार्टीसोबत प्रामाणिक आहे. ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे, माझी ताकद आहे. तर हे 40 लोक माझे कधीतरी मित्र होते. माझ्या समोर येऊन माझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकत, कारण आम्ही कधी त्यांच्याविषयी वाईट नाही केलं आणि नाही करणार. नारायण राणेही इथे आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोबतेही मला बोलू शकतात. काय चुकीचं केलंय मी? त्यांचं मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलं. कोण होते? बघा, एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात की मी एक रिक्षा चालवणारी व्यक्ती होतो. एक रिक्षा चालवणारा माणूस आता कुठे पोहोचलाय? हे कोणी बनवलं? शिवसेना या 4 अक्षराने बनवलंय. शिवसेना कोणी बनवली? शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाने बनवली. आणि तुम्ही कुठे पळालात? तुम्ही का पळालात? संकटाच्या वेळी तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचं भय आहे तर आमच्याशी बोला ना. हेच संकट आमच्यावरही आलं आहे ना. पहा, तुम्ही तर रोज म्हणत होतात की जे MLA गेले आहेत ते नक्की परत येतील. हे यातले 20 येतील, 18 येतील. येण्यासाठी यांचं काही सरकार लोक नाही बनणार. हे बघा, ही चर्चा सुरू होती योग्य आहे, पण भीतीचं एवढंच होतं. तलवार अशा प्रकारे लटकून ठेवली होती या लोकांनी. दिल्लीवाल्यांनी जेलमध्ये जाणार, ईडी येईल, जसा गब्बर येईल असं आहे ना. चला पळा इथनं, नाहीतर गब्बर येईल. झोपा नाहीतर गब्बर येईल. तसेच गब्बर आहेत हे सगळे. तर काय कारण आहे की हे 40 लोक घाबरत होते आणि संजय राऊत नाही घाबरले? यासाठी नाही घाबरलो मी आणि भीतही नाही मी यांना, कारण सगळं काही मिळालंय मला माझ्या पार्टीकडून. अजून काय पाहिजे? जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकतं? मी सांगितलं ना, जेलमध्ये टाकतील मला, किंवा भरलेल्या रस्त्यावर मी चालतो एकटा तेव्हा कोणी एखादा गोळी मारेल. जर माझ्या आयुष्यात लिहिलं आहे की मी आज मरणार आहे, कोणी थांबवू नाही शकणार. जेल जाऊन आलोय मी, पूर्ण अनुभव आहे माझ्याकडे जेलचा. आता मी लोकांना मार्गदर्शन करतो. अरे घाबरू नका. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर? सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आत्ताच तुम्ही 100 दिवस जेलमध्ये राहून आलात, तर हे दिवस तुम्ही जेलमध्ये कसे घालवले? तुमचा अनुभव कसा आहे? चांगला प्रश्न आहे तुमचा. बऱ्याच लोकांनी मला नाही, चांगला प्रश्न आहे. हे बघ बेटा, जेलच असतं. आणि आमच्यासारख्या लोकांना जेव्हा जेलमध्ये टाकतात तेव्हा एखाद्या कारणासाठी टाकलं जातं. ही पॉलिटिकल लढाई आहे. आतापर्यंत मला माहिती नाही की मला कोणत्या केससाठी जेलमध्ये टाकलं. मी शोधतोय, मी चार्जशीट बघतोय. आतापर्यंत मी न्यायालयाचा निर्णय सुद्धा वाचतोय.
न्यायालयाला सुद्धा आश्चर्य झालं की यांना का आणलं गेलं आणि यांना का अरेस्ट केलंय. पण जेलचा जो काळ असतो तो 1 तास जो असतो तो 100 दिवसांचा वाटतो आपल्याला. 1 तास गेला तर असं वाटतं की 100 दिवस गेले. तुमचा वेळ नाही जाऊ शकत जेलमध्ये. एकतर तुम्ही एकटे असता, आमच्यासारखे लोक, आणि मला तर जिथे कसाबला ठेवलं होतं त्या कोठडीत, तो अजमल कसाब, त्या कोठडीत आम्हाला ठेवलं होतं. त्याला अंडा सेल म्हणतात. तर मी वारंवार असा प्रयत्न करत होतो की मला ॲटलिस्ट बाहेरचा एकदा तरी सूर्याच्या किरणं बघायला मिळायला हवेत. सर्व त्रास होतो. परंतु एवढं प्रेशर असतं आमच्या लोकांविरोधात. मीडियावालेही बघतात यांना कुठे ठेवलंय, हा काय खातोय, याला घरून काही मिळतंय का, त्यांना काही मदत मिळतेय का, आणि हे आमच्याच नाही तर इतर लोकांविषयी होते. मग वाचनात वेळ घालवतो आम्ही. मी लिहिणारा वाचणारा माणूस आहे, तर कागद पेनाची सुविधा मिळाली होती, आम्ही लिहित होतो. जर कोणी येतो, एखादा गार्ड येतो तर त्याच्याशी बोलत असतो, त्याच्यासोबत जरासा वेळ जात होता. आम्हाला सांगितलं जातं की आम्ही बंदी आहोत, त्याला बंदीच म्हणतात. आम्हाला एक नंबर दिला जातो, त्या नंबरवरनं ओळखलं जातं. तुम्ही जेलमध्ये फिल्म बघतात? हो, मी त्या माझ्या अनुभवाविषयी एक पुस्तक मी लिहित आहे, ती लवकरच येणार आहे. तर समजेल की आपल्या देशाच्या जेलची स्थिती, त्यांची परिस्थिती किती वाईट आहे. जेलमध्ये सुधार झाला पाहिजे, त्यासाठी घोषित कमिटी असं नाही. मी स्वतः त्या जेल कमिटीमध्ये राहिलो आहे, स्टँडिंग कमिटी. मी स्वतः ॲज अ मेंबर ऑफ स्टँडिंग कमिटी प्रिझन डेव्हलपमेंटमध्ये त्या जेलमध्ये गेलो होतं. तेव्हा मी जेव्हा गेलो तेव्हा मला सेल्यूट बिल्यूट सगळे मारत होते. आणि तेव्हा जेव्हा मी तिथे बंदी म्हणून गेलो असणार तेव्हा मला कसं वाटलं असणार. पण मी हेही सहन केलंय. हे सगळं सहन करावं लागतं. वाईट काळ येतो आणि चाललाही जातो. रडून काय फायदा होणार नाही. युद्धात हे होत असतं अशा गोष्टी. तर कधी भीती नाही वाटली तुम्हाला? नाही, कधीच नाही. जर तेव्हा मी घाबरलो असतो तर माझ्या पार्टीचा मॉरल डाऊन झाला असता. जी पार्टी संकटात आहे त्यावेळी माझी पार्टी संकटात होती. उद्धव ठाकरे संकटात होते. तर जेव्हा मला माझ्या घरी ईडीचे अधिकारी आले, सकाळपासून गरज नव्हती, माझ्या घरी काहीच नव्हतं, तेव्हा मी फोन केला उद्धवजींना की उद्धवजी मी जात आहे आणि परत नाही येणार, हे मला घेऊन जात आहेत. तर उद्धवजींना विश्वास होता की रात्री सोडून देतील तुम्हाला. मी म्हटलं नाही, मला माहिती आहे हे मला सोडणार नाही आणि मला अरेस्ट करतील. तर ते सुद्धा खूप भावनिक झाले होते. परंतु मला माहीत होतं की मी माझ्या घरी येणार आहे. मी माझ्या आईला भेटलो, माझी मुलगी होती तिला भेटलो आणि मग गेलो मी सरळ हसता हसता. माझे लोक, हजारो लोक बाहेर उभे होते, त्यांना हात दाखवला, चाललो गेलो. घाबरून काय करणार होतो मी. जर मी सरेंडर झालो असतो त्या सर्वांसारखं आणि मीही गेलो असतो, जे आमचे दुसरे लोक गेलेत, दुसरे नेते गेलेत, तर मी सुटलो असतो 2 मिनिटात. पण माझी पार्टी संपली असती. उद्धव ठाकरे त्यांचा मॉरल डाऊन झाला असता. महाराष्ट्राचं वातावरण सुद्धा जे होतं, जे भय तयार झालं होतं, ते आणखी वाढलं असतं. ते बघा, संजय राऊत घाबरले, संजय राऊत शरण गेले, शिवसेनेच्या प्रमुख नेत्याने शरणागती पत्करली. मग मी माझ्या लोकांपुढे जो माझा चेहरा आहे, मी म्हणतो की मी वाघाचा बछडा आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे, मला तो अधिकार राहिला नसता की मी शिवसेना किंवा ठाकरेजींचं नाव घेऊन बाहेर जाऊ. तर मी जे माझ्या नशिबात होतं ते सहन केलं. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेतलं. तुम्ही त्यांच्या जवळचे होते, बाळासाहेबांकडून तुम्ही शिकलात. आणि खरंच बाळासाहेब ठाकरे एक असे नेते होते, निडर होते, मुक्तपणे आपली बाजू मांडायचे. आणखी काही आरोप माझ्याकडे आहेत. एका ब्रेकसाठी अजूनही आरोप आहेत? ओके, करा.